हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? माझ्या हातातलं हे हिरव्या वाटणातले बांगडे बघून तर तुम्हाला कळलंच असेल का आज ताई काहीतरी वेगळी रेसिपी दाखवणार आहे. नॉर्मली बांगडे कसे कोणाला आवडत नाही, आपण नेहमी बांगड्याचं कालवण किंवा बांगडा फ्राय बनवत असतो. पण आज मी तुम्हाला हेल्दी टेस्टी असे हळदीच्या पानातले हिरव्या वाटणातले स्टफ स्टीम बांगडे कसे बनवायचे ही रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आज आपण अगदी हेल्दी आणि आगळा वेगळा असा स्टफ स्टीम बांगडा बनवणार आहोत. त्यासाठी हे 4 बांगडे घेतले आहेत. हे बांगडे आपण या हळदीच्या पानात रॅप करून स्टीम करणार आहोत. त्यासाठी ही हळदीची पानं आपण घेतली आहेत. नंतर ह्या बांगड्याच्या स्टफिंगसाठी ओल्या खोबऱ्याची अर्धी कवड खिसून घेतली आहे. खूप सारी कोथिंबीर, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, मोठासा आल्याचा तुकडा, अर्धा लिंब वापरणार आहोत. ह्या सर्वाची स्टफिंगची चटणी तयार करणार आहोत. बांगड्याला मॅरिनेट करण्यासाठी चमचाभर आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत. तर चला मग लगेचच बांगडे साफ करून घेऊया आणि नंतर रेसिपी बनवायला सुरुवात करूया. बांगडे साफ कसे करायचे ते मी दाखवते. हे बघा, सर्वात आधी बांगडा घेताना असा थोडासा कडक हवा आणि शाईन अशी हवी आहे. आणि बघा, जर डोकं ह्याचं उघडलं तर एकदम लाल गावडी हवी आहे. हातानीच हे डोक्याचं आपण काढून घेऊया. नंतर ही आतली गावडी पण मी काढून घेते. जर तुम्हाला डोळा हवा असेल तर ठेवा, नाहीतर मग असा हाताने काढलात तरी चालेल. आता हा बांगडा मी कट करून घेते. व्यवस्थित ह्याच्यावरनं जर अगदी थोडीशी कधी कधी खवलं असतात तर ती खवलं काढून घ्यायची आहेत, ते पण डोक्याच्या बाजूला. हे बघा, हे बाजूचे फिन्स ह्याचे मी काढून घेते. आता हे स्टफिंग साठी बांगड्या हवेत ना, त्यामुळे ही जी कडक बाजू आहे ना, ही पोटाची बाजू नाही. ह्या बाजूनी कधी पण बांगडा आपल्याला असा चिरून घ्यायचा आहे. हे बघा, असा हा गॅप तयार होतो. अशाच पद्धतीने सर्व बांगडे मी साफ करून असे कट करून घेते. 4ही बांगडे आपण कापून स्वच्छ धुवून घेतले आहेत. जर तुम्हाला असे कापता येत नसतील ना, बाजारात ना तुम्ही कापून आणलेत तरी चालेल. आता अगदी चमचाभरच आपण ह्याच्यावर आलं लसूण पेस्ट ऍड करणार आहोत. अर्धा लिंब मी ह्याच्यावर पिळून घेते. आता आपण पाव चमचा हळद ऍड करणार आहोत. चवीप्रमाणे मीठ. व्यवस्थित बांगड्यांना आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूला हळद आणि आलं लसूण पेस्टनी ह्याला मॅरिनेट करून ठेवते. दहा मिनिटाकरता हे बांगडे आपण असेच रेस्ट करायला ठेवूया. तोपर्यंत स्टफिंगची चटणी वाटून घेते. आता आपण बांगड्याच्या स्टफिंगसाठी ही चटणी तयार करून घेऊया, ज्याच्यामध्ये ओलं खोबरं, आलं लसूण, मिरची, कोथिंबीर आणि लिंब घेतला आहे. मिक्सरला हे मी बारीक छान असं फिरवून घेते. बांगड्याच्या स्टफिंगसाठी ही चटणी आपण मिक्सरला छान फिरवून घेतली आहे. आता अगदी चमचाभर तेलावरच ही आपण परतून घेणार आहोत. बांगड्याची स्टफिंगची चटणी परतवून घेण्यासाठी गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे. अगदी चमचाभरच तेल घेणार आहोत. पाव चमचा हळद ऍड करूया.
हळद ऍड केल्यावर ही स्टफिंगची चटणी आहे ती ऍड करणार आहोत. गॅसची फ्लेम आता लो टू मीडियम वर ठेवते. चवीप्रमाणे मीठ ऍड करते. अगदी मिनिटभरासाठीच ही चटणी आहे ना आपल्याला अशी तेलावर परतून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा कच्चा वास दूर होतो आणि खाताना पण सुंदर टेस्ट येते. आता मिनिटभरासाठी ही चटणी आपण परतून घेऊया. हे बघा, चटणी पण आपण छान परतून घेतली आहे. अशी तेलावर परतून घेतली ना का छान हिरवा रंग येतो त्याला. आता ही चटणी मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थोडी गार झाली की बांगड्यांमध्ये स्टफ करून घेणार आहे. हे बघा, चटणी पण आपली गार झाली आहे आणि बांगडे तर मगाशीच मॅरिनेट करून ठेवले होते. आता ही चाळण घेतली आहे आपण हे बांगडे स्टीम करण्याकरता. चाळणीला व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घ्यायचे. असं ग्रीस करून घेतलं का ही चाळण बाजूला ठेवते. आता आपण हे एक हळदीचं पान घेतलं आहे. या हळदीच्या पानाला पण आपण व्यवस्थित ग्रीस करून घेऊया तेलाने. हे बघा, हे पान देखील मी बाजूला ठेवते सध्या. आता हे जे बांगडे आपण घेतले आहेत व्यवस्थित मॅरिनेट करून, ही चटणी आपण ह्या बांगड्यांमध्ये स्टफ करून घेणार आहोत. व्यवस्थित ना आतपर्यंत अशी बोटानी त्याला स्टफ करून घ्यायचंय. हे बघा, अशी स्टफ करून झाली का पाटणा पुन्हा दोन्ही साइडनी ह्या चटणीने व्यवस्थित ह्या बांगड्याला आपल्याला कव्हर करून घ्यायचं आहे. खूप जास्त वरती चटणी लावायची नाही, फक्त अगदी स्लाइट कव्हर होईल अशीच चटणी लावायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने हा बांगडा पूर्णपणे आपण कव्हर केला आहे. आता हे हळदीचं पान जे आपण घेतलंय त्याच्यावर हा बांगडा असा व्यवस्थित ठेवायचा. डोक्याच्या बाजूला पण चटणी लावून घेते, म्हणजे खाताना ना छान ह्या चटणीचा फ्लेवर ह्या बांगड्यामध्ये येतो. चटणीने व्यवस्थित या हळदीच्या पानावर हा बांगडा स्टफ करून घेतला का दुसरं एक हळदीचं पान मी ह्याच्यावर घालते. सेफर साइड म्हणून अगदी व्यवस्थित हा बांगडा काढता येईल म्हणून मी त्याला असं करून घेते. आता हा हाराचा धागा घेतला आहे. या हाराच्या धाग्याने ना अलगजपणे अगदी एक गाठ मारली तरी चालेल असंच बांधून घ्यायचं आहे. हा पुढचा भाग आहे तो असा फोल्ड करून घेते. अगदी एकच गाठ मारून घ्यायची आहे आपल्याला. अशा पद्धतीने सर्व हे बांगडे मी स्टफ करून हळदीच्या पानात रॅप करून घेणार आहे. एक एक करून आपण हे चारही बांगडे व्यवस्थित या हळदीच्या पानात रॅप करून घेतले आहेत. आता लगेचच हे स्टीम करायला ठेवणार आहोत. एक एक करून हे बांगडे आहेत ना मी ह्या चाळणीमध्ये व्यवस्थित रचून घेते. हे बघा, एक एक करून हे बांगडे आपण ह्या चाळणीमध्ये व्यवस्थित असे रचून घेतले आहेत. आता लगेचच हे वाफवण्याकरता ठेवणार आहोत. पाणी पण आपण उकळवून घेतलं आहे. आता हे बांगडे ह्याच्यावर ठेवूया आणि जवळपास एक 12 ते 15 मिनिटाकरता हे बांगडे आपण व्यवस्थित स्टीम करून घेणार आहोत. 15 ते 20 मिनिटं झाले आहेत. आपण हे बांगडे स्टीम करण्याकरता ठेवले होते. हे बघा, अगदी व्यवस्थित हे बांगडे आपले स्टीम झाले आहेत. आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते, पुन्हा झाकण ठेवते. पूर्णपणे वाफ ह्याची कमी झाली की आपण हे सर्विंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत.
सुंदर असे तयार झालेले आपले हे स्टफ स्टीम बांगडे आपण आता सर्विंग प्लेट मध्ये सर्व करणार आहोत। हे बघा सर्व बांगडे आपण हात लावू शकतो ना असे रूम टेम्परेचरला आले आहेत। आता हे मी उघडून तुम्हाला दाखवते। हेल्दी आणि टेस्टी असे आपले तयार झालेले हे स्टफ बांगडे आपण ह्या सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेतोय। तुम्ही बघितलं असेल का स्टीम करून पण थोडी चटणी त्याच्यावरची निघाली नाही आणि हळदीची पानं यूज केल्यामुळे अगदी आगळी वेगळी अशी टेस्ट आली आहे। तुम्हाला पण जर मी बनवलेले हे स्टफ बांगड्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी ही हळदीची पानं मिळतात ना तेव्हाच हे बांगडे ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे स्टीम स्टफ बांगडे कसे झालेत ते। जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या स्टफ बांगड्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।